गाय आज शेवटचा दिवस आहे पालखीचा. हां, फायनली पोचलो इथं. आता पालखीची वाट बघतो. आम्ही शूटसाठी थांबलोय वरती, बघू शकतो तुम्ही. आणि पालखी आल्यावर इथं फुल राडा होणार आहे, तुम्हाला दाखवतो नेक्स्ट क्लिपमध्ये. अजून आमचे आहेत 2 शूटर, ते मागच राहतात. एक लंगडा आहे, एक गायब होतं डायरेक्ट कुठं पण. बोलवलं ज्यांना आता येतील. आता बघू शकता इतकी पब्लिक नाही सध्या तरी. आपली पालखी येईल ना, पुरा ऐकणार नाही. राडा होणार. पालखी आले पण आम्ही जरा जागा पकडले. लास्टला नाचू पण ते दिसणार नाही आता, वरती नाचते तो. पण ना आपण 2 दिवसात ब्लॉग बनवले. 4 रिझन होता थोडासा. आले नाही ना, बरेच जण आले नाही. नाही तर दाखवला आले होते समोर बोलायला. मोठं मोठा आहे, पोहोचलेलंच नव्हतं आलं.
गाईज फायनली आज महाराष्ट्राची सर्वात मोठी पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. आता आम्हाला गाडीला जायचं आहे वायदे तसा जाम लांबचा प्रवास लय मोठा प्रवास आहे. बघू आता जो बोललेला करता बघता याच्या उपट मी बोललो हा मग तू बोललेला गाडी बघतं नाहीतर गाडी बोलतं नाहीतर केव्हा ओला उबर बोलते. पण ओला येतच नाही ना इथं. बघू ना तुझं आता किती आणि 4 वाजता जायला पोहोचले. 4 वाजता पोहोचू 4:30च्या पहिले यायला घरी पोहोचत. हा बघू नाही पोहोचला ना जितकं पैसे लागतील तितकं रिटर्न. ठीक आहे बोलल्या यो असा माणूस आहे सगळ्याच मंदिरात जाते. आता रात्री पण दर्शन करून आलतो तरी बोलतो वापस. मग काय आला गेलो तो डबल तेवढं माऊलीचं दर्शन होतं ना. ज्याला जो आडवा येईल त्याला पैसे देईल म्हणजे अरे भाई आता ती भाई समोर आता पैशाची कमी नाही म्हणजे. अरे डोकरी आहे बाबा. तू आडवा येईल तू चिडवाला ना. नंतर देवीचा फोटो हातात ठेवून आली डायरेक्ट टिक्का लावला. मग बोलले जाऊन दे दर आम्ही रविवार नाही तर मंगळवार येतो तुमच्या घरी देवीचा फोटो घेऊन मला पण पैसे नाही घरी काय मी डायरेक्ट मूर्तीच घेऊन येतो. असा मस्त तुला अशी 2 बोटं लावीन मला पैसे देत जा. 100 रुपये दिले तरी बस होतील. म्हणा तू 50 दिले तरी बस होतील. सगळ्यांनाच या करतो.